पुण्याच्या भोरमधील नसरापूरमध्ये 65 वर्षीय नराधमानं 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची दगडानं ठेचून हत्या केली। या प्रकरणामुळे संतापलेल्या नसरापूरच्या ग्रामस्थांनी कालपासून आंदोलन सुरू केलं। दरम्यान आता या आंदोलनाचं लोण पुण्यापर्यंत पोहोचलं असून पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं। मुलीचा मृतदेह पुण्यातील नवले पुलावर ठेवून आंदोलन सुरू करण्यात आलं। आंदोलकांनी मुंबई बंगळुरू महामार्ग रोखून धरला। ऐन संध्याकाळच्या वेळी हे आंदोलन करण्यात येत असल्यानं परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली। मुंबई बंगळुरू महामार्ग ठप्प असलेला पाहायला मिळतोय। या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। चिमुरडीवर जो अत्याचार झालेला आहे त्यामुळे नातेवाईकांचा आणि गावातल्या नागरिकांचा मोठा संताप पाहायला मिळतोय। नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळतोय। या सगळ्या प्रकरणी जो आरोपी आहे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या सगळ्या नागरिकांकडून करण्यात येते। मध्ये 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आणि त्यानंतर सगळे तिचे नातेवाईक आहेत ते सगळे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांनी इथून पुढे नवले पूल जो लागतो त्या नवले पुलावर आंदोलन पुकारलं आहे आणि ठिय्या आंदोलन ते करत आहेत। जोपर्यंत आरोपीला शिक्षा होणार नाही तोपर्यंत आम्ही इथं हटणार नाही असा जी भूमिका आहे त्यांनी घेतली आणि त्यामुळे पुणे बंगलोर हायवे जो आहे तो संपूर्णपणे या हायवेची वाहतूक आहे ती ठप्प झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणाहून साधारण 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत नवले पूल आहे जिथे हे सगळ्यांचं आंदोलन सुरू आहे। नातेवाईक आक्रमक झाले आहेत त्यामुळे दोन्ही बाजूने गाड्यांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहे आणि अनेक जे प्रवासी आहेत ते या ठिकाणी थांबलेले बघताय ते या वाहतूक कोंडीत अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळपासून याच घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या, अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, नसरापूरमध्ये देखील आंदोलनं झाली। मात्र आता धायरी परिसरात त्या ज्या चिमुरडीचं घर आहे तिथे तिचा मृतदेह आणणार होते आणि त्याच्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते। मात्र सरकारकडनं ठोस असं काही उत्तर मिळालं नाही। नेमकं काय आरोपीचं करणार असं उत्तर मिळालं नाही। त्यामुळे हे सगळे नातेवाईक आहे ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। इथून 1.5 किलोमीटर अशाच पद्धतीच्या रांगा आहेत त्या नवले पुलावर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे हे सगळे प्रवासी आहेत ते वाहतूक कोंडीत अडकलेले आहेत। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। तेव्हा मुंबई बंगळुरू महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। जे पीडित मुलीचे जे नातेवाईक आहेत त्या सगळ्यांनी ठिय्या मांडलेला आहे। यामुळे जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर किंबहुना त्यापेक्षा जास्त अशी वाहतूक कोंडी या परिसरात झालेली आहे। आरोपीला काय नेमकी शिक्षा करणार याबद्दल कुठलंही ठोस आश्वासन न मिळाल्यानं या सगळ्या नातेवाईकांनी आक्रोश करत संताप व्यक्त करत हा ठिय्या मांडल्याचं समजत आहे। पुण्यातील नवले पुलाजवळ आंदोलनामुळे सिंहगड रोडवरही प्रचंड वाहतूक कोंडी सध्या पाहायला मिळते आणि ऐन संध्याकाळच्या वेळेला हा जो रस्ता असतो हा नेहमी वाहता असतो आणि अशातच जे आंदोलन सध्या होते नवले पुलाजवळ या आंदोलनामुळे आता सिंहगड रोडवर देखील प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। अपडेट जाणून घेऊयात, मंदार गोंजारी आपल्यासोबत आहे। मंदार, नवले पुलाजवळ हे आंदोलन सगळं सुरू आहे आणि साधारणपणे सिंहगड रोडपर्यंत ही वाहतूक कोंडी पोहोचल्याचं पाहायला मिळते। सध्या काय नेमकी परिस्थिती आहे आणि जे आंदोलक आहेत त्यांची समजूत काढण्यात येते का? त्यांच्याशी कोण नेमकं चर्चा करतंय? काय अपडेट आहे? या दुर्दैवी मुलीच्या नातेवाईकांनी त्यांच्या आप्तेष्टांनी या मुलीचा मृतदेह पुण्यातील नवले पुलाच्या परिसरात नेऊन ठेवलेला आहे आणि त्यामुळं या नवले पुलाच्या 4ही बाजूंना मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। मग पुण्यातील सिंहगड रस्त्याकडून नवले पुलाकडे जाणारा मार्ग असेल किंवा बाणेर पाषाण या भागाकडे जाणारे मार्ग असतील। मी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे तिथे आपण जर पाहिलं तर या पुलावरती मोठी वाहतूक कोंडी आहे, पुलाच्या खाली देखील मोठी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण धायरी परिसरामध्ये आपल्याला ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे। दुसरीकडे या मुलीच्या नातेवाईकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सातत्याने पोलिसांकडून सुरू आहेत। मात्र जी घटना घडलेली आहे त्या घटनेमुळं भावना अतिशय संतप्त आहेत आणि आरोपीला लवकरात लवकर शिक्षा करावी अशी मागणी आहे। खरं तर ही जी मागणी आहे या मागणीला या मुलीच्या कुटुंबांची यांनी या मुलीच्या कुटुंबांची
भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील मुलीच्या नातेवाईकांचं बोलणं करून दिलं. मात्र त्यानंतर देखील या मुलीच्या नातेवाईकांचा राग शांत होण्यास अजूनही तयार नाही आणि त्यामुळं या मुलीचा जो मृतदेह आहे तो पुण्यातील नवले पुलाच्या परिसरामध्ये घेऊन हे नातेवाईक थांबलेले आहेत आणि त्यामुळं ही सगळीकडे वाहतूक कोंडी पाहायला मिळते. पुण्यात आधीच संध्याकाळी वाहतूक अतिशय संत गतीने असते आणि या आंदोलनामुळं किंवा जो ठिय्या धरण्यात आला आहे त्यामुळं सगळीकडे चारही बाजूंनाही वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते आहे. दीपक. मंदार, त्यामुळे स्वाभाविकच आता या सगळ्या प्रकरणी कशी या आंदोलनाची दखल घेतली जाते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.